वर्ध्याच्या देवळी MIDC कंपनीमधल्या महालक्ष्मी संगम स्टील या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं प्रदूषणामुळे नुकसान होत आहे। याचवरती जे आपले किरण ठाकरे आहेत, नगराध्यक्ष आहेत, त्यांनी कंपनीवरती धडक मोर्चा काढलेला आहे। भाऊ, काय मागण्या असतील काय? गेल्या 10 वर्षापासून या SMW इस्पात महालक्ष्मी स्टील प्लांटच्या कंपनीच्या प्रदूषणाच्या विरोधात आम्ही सातत्यानं देवळीकर नागरिक लढा देतो आहे। परंतु आत्ता नुकतंच अलीकडच्या काळामध्ये या कंपनीने आपला पॉवर प्लांट सुरू केलेला आहे आणि या पॉवर प्लांटचं प्रदूषण इतकं मोठ्या प्रमाणात आहे की याचा परिणाम गावकऱ्यांसोबत आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा भोगावा लागतो आहे। त्या ठिकाणी त्यांच्या प्रदूषणामध्ये काळी राख गावामध्ये पसरत आहे, ज्याच्यामध्ये कार्बन आणि लोहाचे सूक्ष्म कण त्याच्यामुळे असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत आणि गंभीर परिणाम होत चाललेला आहे आणि उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत चाललेली आहे। या MIDC औद्योगिक क्षेत्र वसाहतीतील अनेक कंपन्या त्रस्त आहे, त्यांच्या कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे। खरं तर रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या ESP सिस्टीम हे बंद ठेवल्या जातात, जी इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर जी आहे ती बंद ठेवल्या जातं आणि त्याच्यामुळे ही राख थेट कंपनीतून गावामध्ये पसरतात। आमची मागणी आहे की 7 दिवसाच्या आत ही येणारी जी गावात पसरणारी काळी राख कंपनीने तात्काळ बंद करावी, अन्यथा या कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल। आज हे सांगण्यासाठी या मागण्या त्या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी देवळीकरांच्या वतीनं युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं आम्ही कंपनीवर धडक मोर्चा काढून त्या ठिकाणी कंपनीला आम्ही निवेदन देतो आहे। नक्कीच ज्या कंपनीतून जो राख निर्माण होते त्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते, नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होते। 7 दिवसाच्या आत याचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केलं जाईल असंही यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, देवळी, वर्धा।